हॅलो, श्री हा. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्हीच खूप छान मेसेज वाटते केला होता ना? हो हो, मीच मेसेज केला. हा. आणि खूप छान वाटते तुमचा आवाज ऐकून. खूप तुम्ही दिवसापासून पण किती छान बोलताय. ऍक्च्युली खूप महिन्यांपासून मला खूप म्हणजे अनुभव शेअर करायचा होता. हा. पण काय होतं ना, हा, पण हा. माझी मुलगी कशी, ती जास्त वेळ फोनवर बोलत असली की फोन मागते आणि तिला हा. फोन न देण्यासाठी मी स्वतःच फोन जास्त युज करत नाही. अरे वा, किती सुंदर म्हणजे हे. कसं, म्हणजे ना, आपलंच अनुकरण करतात ताई मुलं. हो हो हो, त्यामुळे मी बरोबर. कसं तिच्यासोबत खेळते, काहीतरी आम्ही असं क्रिएटिव्ह काहीतरी करत बसतो. हा. केवढी आहे टीव्ही ती? लावते. 4 वर्षाची आता. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. खूप आणि छान. एकटीच आहे का ती? हो, एकटीच आहे. अच्छा मला अच्छा. त्याच्याशीच म्हणजे रिलेटेड मला अनुभव शेअर करायचे. हा, बोला ऍक्च्युली बोला. 4 ते 5 अनुभव आहे. अच्छा अच्छा, सांगा ना. हं. नाव 2000 सांगायचंय? नाही सांगत मी. बरं, कुठून कारण बोलताय कसं, ते सांगायचंय? तुम्ही जिथे राहतात ना त्याच्या जवळच राहते मी. बरं बरं, मग फार सुंदर फार सुंदर. हो, फक्त हा. माहेर माझं लांबचं आहे, नाशिकचं. बरं बरं. हा हा. नाशिकच्या पुढे आहे अच्छा थोडंसं. अच्छा, काही हरकत नाही. हा हा. हां. तर मला अनुभव असं शेअर करायचा. 2013 ची गोष्ट आहे. हा हा तेव्हा हा. मी म्हणजे माझं कॉलेज वगैरे सगळं झालं होतं अच्छा. आणि मी जॉबला होते. ओ. तर तेव्हा म्हणजे माझं झालं, इंजिनिअरिंग झालंय माझं. बाप तर रे. त्यावेळेस हां. हा हा. तर त्यावेळेस कसं होतं, हा. लग्नाचं म्हणजे जमवाजमवी वगैरे सगळं हा असं हा. माहेरी माझ्या. हा. पण काही केलं माझं जमत नव्हतं, कारण दिसायला मी साधारणशी, असं अच्छा. एकदम काय अशी भारी नाही हा. आणि एकदम पण अशी हे पण नाही. वाईट पण नाही. हा. म्हणजे नॉर्मल जसं हा. असतं तसं. आपलं एक महाराष्ट्रीयन. हा, मग मी तर हां. साऊथ इंडियन वाटते. नाही नाही नाही, तुम्ही छान वाटतात. हो, मला तर तुम्ही पूर्वी छान आहे. ट्रेनमध्ये सगळे साऊथ इंडियनच समजायचे. नाही नाही, खूप छान आहात तुम्ही. बोलतात किती छान. तुमचा अपीअरन्स पण खूप मस्त आहे. हा, आणि मला ज्ञानाला तर तर खूप महत्व आवडतात आहेच तुम्ही. ताई. ज्ञानालाच महत्व आहे. हो, आणि नॉलेजला जास्त दिसण्याला नाही. महत्व आहे. हा. अंडरस्टँडिंग, कसं बोलतोय, हा, कसं कसं वागतोय. बोललास, हेच महत्वाचं आहे. हां. तर ना ताई, मला असं सांगायचं होतं की 2013ला मी जेव्हा जॉब करत होते आणि मी एका हॉस्टेलला राहत होते, हा तर तेव्हा मला स्वामींबद्दल म्हणजे काहीच माहित नव्हतं. हा हा म्हणजे माझं माहेर जिथे आहे ना, तर हा. त्या गल्लीमध्ये 2 गल्ल्या सोडून तिथे स्वामीचं मंदिर होतं आणि ते एवढं ओ. प्राचीन होतं. हा. आणि ते मला आत्ता कळते 2025 साली. आई ग. म्हणजे बघा स्वामी कशी परीक्षा घेतात. आणि हा. ते म्हणतात ना की आपले भोग असेल तोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही. खरंय ते खरंय. माझ्या बाबतीमध्ये अगदी तंतोतंत लागू झालंय. बघा. 2013 साली जेव्हा लग्न जमत नव्हतं, म्हणजे काहींना पसंत नव्हती किंवा मला पसंत नव्हता समोरचा व्यक्ती, हा, किंवा हा, मध्येच कुठे पसंती झाली की कुंडलीचा काहीतरी हा. मॅटर व्हायचा. बरोबर. असं बरंच काय काय असायचं. आणि वय कसं 23-24 असेल होतं. तर पप्पांना कसं म्हणजे टेन्शन आलं त्यावेळेला होतं की कसं, काय आता होतं असं तुमची पटकन. आणि मुलगी 4 वर्षाची म्हणताय ना, म्हणजे याच्यावरून मला अंदाज येतो की तुमच्या वेळेला, म्हणजे माझी मुलगी पण तशीच होती. अशी घाई होऊन जात होती की 23-24 झाली हो हो, म्हणजे कधी करतो असं. 23 वय होतं माझं 2013 हा साली, कारण मी आता 35ची आहे. हा, सेम माझी तर मुलगी ह्याच मग वयाची. हो ना. हा, तर तेव्हा मला इतकं टेन्शन यायचं की घरी आल्यावर त्यांचे म्हणजे दोघांचे चेहरे उदास वाटायचे. मग त्यांना पण आई गं. टेन्शन ना की आपल्या मुलीचं जमायला पाहिजे हा वगैरे, हा सगळ्यांचे जमतायत, वेळेत व्हायला पाहिजे हा वगैरे, हा. असतं ना सगळ्यांचं, बरोबर, जुन्या प्रत्येक आई लोकांचं. वडिलांचं एक स्वप्न असतं. हां. तर मी पण अशी स्ट्रेसमध्ये असायचे आणि मी ऍक्च्युली सुट्टीला पण घरी जायला घाबरायचे की आई नको गं. बाबा, मग ते गेलं की तेच विषय होतात आणि असं सगळं मग ते कानावर हो यायचं. मग हो. त्यापेक्षा मी जायचीच नाही. मग माझी एक मैत्रीण होती हॉस्टेलची, हा पल्लवी नावाची. हा. तर तिला मी थँक्स म्हणेल, तर तिच्यामुळेच मी स्वामी सेवेमध्ये आजपर्यंत आहे. अरे वा. तर ती मला एवढी छान ना, तर ती काय म्हटली, ती जायची, ती स्वामी सेवा वगैरे, ती एकदम म्हणजे मोठी भक्त असेल स्वामींची, होतीच, आहेच ओ. म्हणजे. ती हा काय हा म्हटली की तू फक्त माझ्यासोबत चल. हा हा म्हणजे तिला माझा प्रॉब्लेम नव्हता माहिती आणि मला पण तिचं काही जास्त माहित नव्हती. जस्ट अशी ओळख झालेली हा हा हा. आणि मग गप्पा गप्पा, आणि ती अशी कशी आध्यात्मिक होती एकदम छान. अरे वा. तर तिने मला तिथे नेलं मठामध्ये आणि हा. मी स्वामींना पहिल्यांदा बघितलं तेव्हा. मठामध्ये अरे मोठा बापरे. त्यांचा फोटो होता हा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा. आणि ती ती असं वाचन वगैरे सगळं करत होती. तेव्हा मला अरे असं वाटतं बापरे. की साप्ताहिक असं पारायण चालू होतं. हा प्रत्येक जण असं चौरंग घेऊन, मी 2 मिनिट, हा हा प्रत्येक जण चौरंग घेऊन असं वाचत होतं हा पोथी हा स्वामींची. हा. आणि ते एक वेगळंच वातावरण होतं आणि मी पहिल्यांदाच अनुभवलं आयुष्यामध्ये. आणि ती मला म्हटली की तू
काही नको हे करूस, फक्त मी वाचते तर तू पण वाच. ओ. तुझी श्रद्धा असो नसो, तू फक्त वाच बघ. बघा आता सांगताना पण मला किती कसं तरी म्हणजे ना वाटतंय. तिच्या रूपात इतकी तुम्हाला छान स्वामीच मैत्रीण ना. सांगत होते. हो हो, अक्षरशः अंगाला काटा येतोय माझ्या. हो ना. ती बोलली की तू फक्त मला म्हणजे माझ्या शेजारी बस, आणि हं. अक्षरशः तिने माहित नाही मला, पण तिच्या शेजारी बसवलं आणि हं. मी अशीच बसले. म्हणजे हां. माझ्या मनामध्ये तेव्हा भाव नव्हता किंवा श्रद्धा नव्हती, असं हो, काहीच हो, नाही. हो, हो, हो. पण तिच्यासोबत मी दररोज जायचे आणि 7 दिवसामध्ये आम्ही ते सगळं वाचन केलं. हां, हां, हां. स्वामी चरित्र सारामृत हं, दररोज. हं. म्हणजे आता मला एवढं आठवत नाही, पण हं. 1-1, 2-2, 3-3 अशा अध्याय तिने वाचून काढले आणि हं. बऱ्यापैकी आम्ही जायला लागलो. म्हणजे मी हं. जायला लागले तिच्यासोबत. हां, हां. आणि असं करता करता ते तारक मंत्र पण मी दररोज म्हणायला लागले. औदुंबराला तिच्यामुळे मी प्रदक्षिणा मारायला लागले. आणि मला माहित नाही, ते तारक मंत्राचं जेव्हा वाचलं ना, हां, त्याचा हां. भाव आणि त्याचं ते मिनिंग जे आहे ना, हो, हो, हो. ते एवढं मला हे झालं ना. आणि हां. तुम्हाला सांगते, आणि हां. माझं लग्न त्याच महिन्यात जमलं लगेच मॅडम. महिन्यातच? लगेच. बघा. माहित नाही, अचानक एक स्थळ आलं. हां. म्हणजे व्हाया व्हाया असं हो. हो, हो. नातेवाईकांकडनं. हां, हां. मध्यस्थांमध्येच म्हणजे तिथेच बघण्याचा कार्यक्रम झाला. फक्त हां. एका भेटीमध्ये आमची पसंती झाली. अरे वाह! आणि मला बघा. फक्त एज्युकेशन पाहिजे होतं मुलाचं. अरे आणि ते तेच एकदम महत्वाचं. छान. हां. आणि ते हं. पण हायली क्वालिफाईड आहे. अरे म्हणजे वाह! छान आहे त्यांचं. शिक्षण आणि फार लग्न झालं महत्वाचं मग. आहे. हो. आणि आणि शिक्षणाने एवढं छान. एवढी प्रगल्भता येते, वाचनाने एवढी त्यांनी पण. हां. हो. ते पण म्हणजे बोलण्यामध्ये एकदम छान मला हे वाटलं, असे ओपन माइंडेड वगैरे व्यवस्थित. अरे वाह! आणि हं. 1-2 भेटीमध्ये आमचं लग्न पण झालं. सगळं सासर वगैरे सगळं छान मिळालं. वाह! आणि मला बरं. जसं पाहिजे होतं ना ताई, तसंच मिळालं. वाह! म्हणजे मी वाह! आधी अशी इच्छा करायची की मला ना थोडंसं, म्हणजे आम्ही हं. कसं माहेरी थोडंसं मिडल क्लास आहे ना, असं हां, थोडंसं. हां, हां. बरोबर. तर मला थोडीशी आर्थिक परिस्थिती थोडीशी बरी पाहिजे होती. बरी पाहिजे. हां, म्हणजे हां. स्वामींच्या कृपेने मला माझ्या ह्याच्यापेक्षा खूप जास्त दिलं. आई गं! बघा लग्न झालं किती तेव्हा छान. अकॉर्ड होती आमच्याकडे. बापरे! कमाल. त्यामुळे मी एवढी ना, पण हां, माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली. हां. मी जेव्हा लग्न झालं ना, हां. नंतर स्वामींचा मला विसर पडला. मी जिथे अच्छा. आले ना हां, सासरी, तर हां. तिथे ना जवळपास मठ नव्हता स्वामींचा. हां, तर हां, हां. मी सुरुवातीला ना खूप जणांना विचारलं की मठ आहे का, मठ आहे का. हां, हां, पण हां, ते हां. नाहीच बोलले, इथे नाहीच आहे बोलते स्वामींचा, आणि इथे काही एवढा अच्छा. प्रचार नाहीये त्यांचा. हां, 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 हां. तर मग मी पण विसरून गेले असं, हां, की हां. नाहीच आहे, नाहीच आहे. मग स्वामी मला दिसलेच नाही. आणि ते किती वर्ष झालं माहितीये ताई? हं. 5 वर्ष माझ्या बाबतीत झालं, की का? स्वामी मला दिसलेच नाही कुठे. आई गं! कुठेच दिसले नाही. म्हणजे हं. आता कसं त्यांच्या हां. पूर्ण भक्तीमध्ये आहोत, हो, तर हो. कुठे गेलो आणि कंटिन्यू नामस्मरण चालू असतं माझं, तर बरोबर. कुठेही गेलो आपण, तर हं. आपल्याला गाडीच्या मागे तरी दिसतात किंवा दिसतात. एखादा तेव्हा स्नॅक्सचा एवढा बोर्ड दिसतो. प्रसार नव्हता. बरोबर. हां, तेव्हा एवढा नव्हता. हं. स्वामींचं एखादा बोर्ड दिसतो, नाहीतर फोटो बरोबर. दिसतो. काहीतरी दिसतं. दिसतं आणि ते पण खरं. क्षणाक्षणाला दिसतं. पण अगदी. मला कळतच नाही की 5 वर्ष मला स्वामी दिसलेच नाही, कुठेच नाही. बापरे! आणि कमाल. ते 5 वर्ष माझे मॅरिड म्हणजे ठीक होते. हां, पण हां. जरासं मिस्टरांचा स्वभाव, माझा स्वभाव जरा हां, ॲडजस्ट व्हायला दोघांचं वेळ थोडंसं. लागतोच सुरुवातीला. हां, पूर्ण अरेंज ना, तर त्यामुळे थोडंसं हो. इगो त्यांचा, माझा. म्हणजे तर असतंच ते ते. थोडंसं बरोबर आहे. जमवायला 2-3 वर्ष खूप खूप अवघड गेले आमचे. बघा. तेव्हा खूप स्वामींनी म्हणजे दर्शनच दिलं नाही तुम्हाला. दर्शन नाही दिलं. आपण म्हणतो ना, आपले ते भोग असतात, हो, हो. ते खरंय. भोगल्याशिवाय ते दिसत नाही. असंच अगदी. झालं माझ्या बाबतीत. आणि ओह! मग नंतर 3-4 वर्ष झाले, मग आम्ही बेबीसाठी प्लॅन करत होतो. हां, हां, हां. तर प्लॅनिंगसाठी आम्ही मग थोडंसं नॅचरल वगैरे सगळं झालं. नंतर डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे चालू केली. हां, हां, हां. आणि डॉक्टर हेच सांगायचे की तुमचं सगळं नॉर्मल आहे, तर हां. तुम्हाला होणार बेबी. तर आम्ही हं. त्या भरोशावर 2-2.5 वर्ष असेच गेले अच्छा. हां, हां. डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये, फेऱ्यांमध्ये. हां, हां, हां. आणि असं तसं नाही, खूप ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या सिटीजमध्ये सगळीकडे दाखवलं. पण सगळे जे गायनेकोलॉजिस्ट होते ते सगळे सांगायचे की हं. तुमची फाईल एकदम नॉर्मल आहे, रिपोर्ट तुमचे, तर हां, तुम्हाला हां. नॉर्मल होणार. पण ते काय अच्छा. होत नव्हतं. हं, 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 हं. तर शेवटी एका फ्रस्ट्रेशन असं पॉइंटला असं आलं ना माझ्या मनामध्ये, हां. की आता मला IVFच करायचं, आता काहीही होऊ. अरे बापरे! म्हणजे एज हां. पण नव्हतं, पण म्हणजे अशाच स्टेजला विचार मी यायला होते लागले. हां. की एनी हाऊ मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं हां. होतं.
हा. आणि मिस्टरांचं माझं तेव्हा एवढं सिरियसली नव्हतं की ते बोलायचे की होईल होईल, पण कसं आपलं एक लेडीजचं असतं ना की हा. कोणी नाहीये, काहीतरी पाहिजे आपल्याला असं. बरोबर. आई एक होण्याला किती हे असतं. हा सौभाग्य असतं ते. बरोबर. आणि कसं लग्नाचं सगळं नंतर झालं, एक स्टेज येते की तेव्हा तुम्हाला एनी हाऊ तुम्हाला बेबी हवाच असतो. हा, आणि तसं माझ्या बाबतीत विचारणारे झालं पण होतं. विचारतात सारखे, हो हो काही हो. नाही का आणि मग अजून, काही नाही का. आपण किती पण पॉझिटिव्ह राहिलो तरी समोरची व्यक्ती हा, आपल्याला डिमोटिवेट करणारच त्या अगदी गोष्टीवरून. अगदी तसं खरं. माझ्या बाबतीत व्हायचं आणि मी खूप रडायचे, खूप म्हणजे त्रास करून घ्यायचे स्वतःला की अरे. माझ्याच बाबतीत असं का. मग हम्म. नंतर अचानक माहित नाही मला काय झालं, हम्म. पण 5 वर्ष झाले आणि मला हम्म. अचानक अचानक मी अशी बसले होते, हम्म. देवपूजा वगैरे सगळं करत होते, फक्त हा. स्वामींचा विसर पडला होता मला. अच्छा अच्छा. हा हा. आणि अचानक मला स्वामींची परत आठवण आली. आणि हा. माझं काय चुकलं माहित नाही, मी हा. पूर्ण जगाला विचारलं आजूबाजूच्या लोकांना की हा. स्वामींचा मठ म्हणजे कुठे आहे. हा. म्हणजे तेव्हाच लग्न जेव्हा झालं होतं तेव्हाच हा. हा. स्टार्टिंगला. पण माझ्या मिस्टरांना नव्हतं विचारलं. आणि माहित नाही त्या दिवशी मला असं सहज हो असं सहज विचारलं त्यांना हा. की स्वामी समर्थ माहित आहे का तुम्हाला. हा. ते बोलतात हो ऐकलंय नाव, असं ते हा. बोलले. मग मी त्यांना म्हटलं इथे मठ आहे का आपल्या जवळ. हा. ते बोलतात आहे. अय्या. माझ्या अंगाला एवढं म्हणजे मला एवढा शॉक बसला ना, हा. म्हणजे मी सगळ्यांना विचारलं आजूबाजूच्या लोकांना, पण ज्यांना विचारायचं त्यांनाच विचारायचं म्हणजे ते राहून गेलं. आणि काखेत असतं आणि गावाला वळसा. हो तसंच झालं अगदी अगदी. हा. मग ते बोलले आहे 5-6 किलोमीटर इथे आहे. मग त्यांनी मला नेलं. हा. पहिल्यांदा आम्ही तिथे गेलो अरे आणि वा. मी स्वामींच्या इथे म्हणजे खूप म्हणजे नाक घासलं, खूप रडले तिथे. आई कोणी गं. नसताना, कोणाला समजू नये असं ह्याच्यामध्ये फक्त बरोबर. हा स्वामी हा. आणि मी. हा. की म्हटलं माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, मी तुम्हाला विसरले 5 वर्ष. हा. आणि अचानक म्हणजे ते असतं ना की तू विसरली मला, तू आता भोग असं असं झालेलं माझ्या हा बाबतीमध्ये. हा हा. आणि अचानक मला हे झालं. मग मी खूप स्वामींची माफी मागितली हम्म. आणि मनातल्या मनात संकल्प केला की ते मठामध्ये येऊन दर गुरुवारी मी तुमचं स्वामी चरित्र सारामृत वाचून जाईल 3 वा. आणि मी एवढी म्हणजे एवढी मनाने एवढी कनेक्ट झालेली ना स्वामींच्या इथे, हा हा हा. मी वाचायला सुरुवात केली ताई. हा. आणि आमच्या इथे अंबिका मातेचं मंदिर पण आहे, म्हणजे अच्छा. गावदेवी असते ना हो हो तसं हो. अंबिका हा. मातेचं ते पण जागृत आहे तिथं. म्हणजे त्या देवीला सुद्धा मी खूप मानते. हा. तर त्या देवीला पण मी खूप म्हणजे शुक्रवारी वगैरे असं जातच होते पहिल्यापासून. अरे वा. फक्त हा. स्वामींच्या मठात नव्हती गेली कारण ते माहितीच नव्हतं. माहिती तर नव्हतं. हा देवीला पण म्हणलं की आता माझी ओटी भरू दे, हा. मी माझ्याकडनं काही चूक झाली असेल ती हा. माफ कर वगैरे असं तसं सगळं झालं. हम्म. आणि स्वामींच्या पण मठामध्ये स्वामींच्या पण पुढे स्वामींची माफी मागितली आणि स्वामींना मी सांगितलं संकल्प करून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी स्वामी चरित्र सारामृत वाचले 3 आणि 3ऱ्या गुरुवारी मला कन्सिव्ह झालं नॅचरली. काय म्हणता. नॅचरली कन्सिव्ह झालं. बाप रे. म्हणजे किती तुम्हाला हो इतके लवकर म्हणजे स्वामी लगेच पावतात. आता सांगताना माझ्या अंगाला पूर्ण काटे आले. तो खरं. इन्सिडन्स, तो मोमेंट आठवला माझ्या. आई गं. म्हणजे मला आणि त्यांना जेव्हा पॉझिटिव्ह आलं आम्हाला विश्वासच बसत नव्हतं कसं रिॲक्ट व्हायचं. आई गं. म्हणजे कळतच नव्हतं की हे काय झालं असं. ज्या गोष्टीसाठी आपण एवढं कुठे त्रासलो कुठे होतो. फिरलो. हा. मानसिक त्रास खूप असतो ताई. ते दवाखाना, पैसे जातात ते वेगळे, पण मानसिक एवढं दडपण असतं ना. आणि प्रत्येक महिन्याला जर निगेटिव्ह असेल तर खूप म्हणजे खूप येतं. आणि डॉक्टर सांगतात आणि डॉक्टरांच्या त्या गोळ्या आणि ते इंजेक्शन, बापरे. हो. स्त्रीला तर IUI, फार ह्या त्रासातनं जावं लागतं. IUI, सोनोसाल्फिंगोग्राफी, ते काय काय असतं ते सगळं झालं होतं. आणि डॉक्टर सांगायचं की तुझं नॉर्मल आहे. आणि मी एका पॉइंटला असं बोलले पण होते की डॉक्टर मला ना IVF करा म्हटलं, आता मला नाही सहन होत ते सगळं. पण बघा मी सारामृत वाचायला सुरुवात केली आणि 3, 6 आणि 9व्या ह्याच्यामध्येच त्या ह्याच्यामध्येच मला पॉझिटिव्ह आलं. आणि ते पण नॅचरली. किती छान. आणि तुम्हाला सांगतो ताई, बरं वाटतंय ना असं. हो मला पण म्हणजे आम्हाला दोघांना कसं रिॲक्ट होऊ कळतच नव्हतं. माझे मिस्टर पण स्वामींना एवढे मानायला लागले ना. आणि त्या पिरियडमध्ये काय झालं, आम्ही अंबिका मातेच्या मंदिरात होतो. त्यांचा बर्थडे होता. तर बर्थडेला आम्ही दरवर्षीप्रमाणे देवीच्या इथे जातो म्हणजे.
तर तिथे ना एक अशी आजीबाई, आम्ही 12-12:30च्या वेळेस गेलेलो स्कूटीवर आणि मी स्कार्फ बांधला होता ओढण्या लागावं म्हणून नेहमीप्रमाणे. तर तिथे ना अचानक एक आजीबाई आली. मी देवीची म्हणजे हात जोडून हेच करत होते प्रार्थना, पायाच पडत होते. तर त्या आजीबाई आल्या आणि त्या आजीबाई माझ्याकडे एकदम अशा नजर अशा रोखून माझ्याकडे बोलतात, काय ग तू एकटीच आलीस का, तो कुठे असं बोलतात. हा, तर मी काय म्हटलं, नाही आहेत ना ते पण आलेत, ते बघा ते तिकडे फेऱ्या मारतायत बाजूला, एक छोटं मंदिर आहे तिथे. तर मग मी त्यांना, मला काय वाटलं की त्यांनी स्कार्फ बांधला होता ना मी अर्धा, तर कदाचित त्यांना मी वेगळी वाटली असेल, त्यांच्या ओळखीची कोणीतरी. मग मी काय केलं माहितीये, माझा पूर्ण स्कार्फ काढला आणि माझा चेहरा दाखवला, म्हणजे चेहरा दिसत असं त्यांच्याकडे बघितलं की बाबा कधी कधी होतं ना बाय मिस्टेक, कोणी सारखं वाटतं आपल्याला, बरोबर तसं झालं असेल. पण तरी सुद्धा ते बोलतात, हा दोघे आलेत ना, हा दिसला. आणि मग मी त्यांना म्हटलं, हा आजी, म्हणजे त्यांच्या ना त्या आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ते वेगळंच तेज होतं ताई. म्हणजे आमच्या सोबत असं कधीच झालं नव्हतं. मग मिस्टरांना भेट घालून दिली का? हो, मिस्टर लगेच आले, तिथेच होते ना फेऱ्या मारत. मग मी त्यांना म्हटलं, हे बघा आजी आले म्हटलं हे. मग मी म्हटलं ह्यांचा आज वाढदिवस आहे म्हणून आलो आम्ही. मग त्या आजी काय म्हणाल्या माहिती आम्हाला, मग काय नुसतेच आले का? म्हटलं हो. का बरं साखर नाही आणली का, देवीला साखर ठेवली तरी चालते बोलते. बापरे, एवढं म्हणजे ना अंगावर काटा आला. माझ्या मिस्टरांना काहीतरी हे वेगळं वाटलं, कारण ते डोळ्यातलं तेज आणि ओळख ना पाळख ना आमची. आम्ही कधी म्हणजे त्यांना बघितलं पण नव्हतं आणि काहीच नाही. आणि एखादी अनोळखी व्यक्ती भेटल्यावर एखाद्या वेळेस आपण म्हणजे हे करू शकतो बाय मिस्टेक, बरोबर. पण मी त्यांना चेहरा दाखवलाय, दिसतोय आम्ही दोघं, आणि ती अशी बोलते की खूप म्हणजे आपली ओळख आहे जशी काही असं. अंगावर शार येतात माझ्या. ते स्वामींचंच रूप होतं ते. त्या आजीबाई, मग माझ्या मिस्टरांना काहीतरी जाणवलं. माझे मिस्टर बोलले की नाही आणतो. मग आम्ही दोघांनी त्यांच्या पाया पडल्या आजीच्या. आजीने असं केलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेल्या आणि आम्ही पण आमच्या देवीच्या पाया पडून आम्ही पण निघालो स्कूटीवर. माझे मिस्टर बोलतात की हे काहीतरी वेगळं होतं बोलते, असं आजपर्यंत झालं नाही. मग आम्ही दोघांनी पेढे आणले, स्वामींच्या मठात ठेवले, देवी मला दिले आणि मला त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते ना कन्सिव्ह झालं ताई. बघा ना, नॅचरली. आणि त्या आठवड्यामध्ये मी इतक्या वर्ष कन्सिव्ह होण्यासाठी मी एवढी काळजी घ्यायची ना की जड उचलायला नको, जास्त ट्रॅव्हलिंग नको बसचं, जास्त धडपड नको. आणि जेव्हा कन्सिव्ह झालं ना तेव्हा मी पुण्यामध्ये होते, आम्ही दोघं, आणि आम्ही एवढं फिरलो होतो आणि मोठी हाय हिल्सची सँडल घालून फिरत होते मी सगळीकडे. प्लस यांच्या मित्राकडे त्यांचा फ्लॅट बुक केला म्हणून मी 5व्या मजल्यापर्यंत वर खाली 2दा-3दा फेऱ्या गेल्या हाय हिल्स घालून. म्हणजे काही केअर घेतली नाही, पण मला नॅचरली कन्सिव्ह झालं. म्हणजे स्वामींना द्यायचं असेल तर तसंही देतात आणि नाही द्यायचं तर ते दिसत सुद्धा नाही. तुमचे भोग संपवा आणि मग तुम्ही माझ्या मार्गाला, तुम्हाला भरभरून देतो मी. खरंय. नाही ते ना म्हणजे आता पण आठवलं ना, अप्रतिम अनुभव येत आहे तुमचा. आणि पिल्लू करता का? पिल्लूला माहित आहे? पिल्लूला पण तारक मंत्र येतो. आणि ती एवढी हुशार आहे ना ताई, खूप हुशार आहे ते. आणि बघा देवीचा आणि स्वामींचा आशीर्वाद भेटला ना कन्सिव्ह म्हणजे जेव्हा झालं तेव्हा. आणि तुम्हाला ताई सांगते, जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना, कोरोनाचा काळ होता, तर तेव्हा कसं लॉकडाऊनमुळे घरातच होतो आपण सगळे. अगदी. आणि जेव्हा माझी डिलिव्हरी डेट दिलेली ना डॉक्टरांनी, तर डिलिव्हरी डेट होऊन गेली होती, म्हणजे 9वा महिना संपून पुढचे वरचे दिवस पण चालू झाले होते. तर डॉक्टरांनी डॉक्टर बोलले की आता व्हायला पाहिजे, म्हणजे एस्टिमेटेड डेट आहे तर तुझी आता व्हायला पाहिजे डिलिव्हरी. दररोज आम्ही वाट बघायचो. असं 2दा-3दा झालं. तिने ज्या डेट दिल्या ना डॉक्टरनी, तर त्या सगळ्या मिस झाल्या. आणि माझी डिलिव्हरी होतच नव्हती. म्हणजे काही त्रास वगैरे काही नव्हता मला, पण म्हणजे होत नव्हतं, म्हणजे कळा वगैरे असं काही असतं ना, ते काहीच नव्हतं होत. तर मग खूप वाट बघत होतो आम्ही. मग नंतर एक दिवशी मग डॉक्टर बोलले की आता तुझी ह्या तारखेला आपण हे करू, सी सेक्शन करू. आणि त्यानुसार मी बॅग वगैरे सगळी तयारी केली आणि जसं आता उद्या सकाळी आपल्याला जायचंय, डॉक्टरने आपल्याला 9 वाजता तिथे ऍडमिट होण्यासाठी बोलवलं. त्यानुसार मी बॅग वगैरे भरली आणि सकाळी मला पहाटे स्वप्न पडलं ताई की मला ना सप्तशृंगी आईचा जो गड आहे ना
हा हा तो हा माझ्या स्वप्नात आला आणि मी खाली त्या गल्लीमध्ये बघून त्या हा. आईच्या ते जे आहे ना डोंगरामध्ये ते मंदिर हो आहे बघा हो सप्तशृंगी मातेचं, हो तर हो. ते बघतेय मी. मला ते कळस वगैरे सगळं दिसलंय. वा. आणि त्याच दिवशी सकाळी 7 वाजता हा. माझं वॉटर डिस्चार्ज झालं अय्या, आणि किती माझी आश्चर्य, नॉर्मल आणि डिलिव्हरी दैविक झाली. आली. आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली शुक्रवारी. वा. आणि ती डॉक्टर पण एवढी छान होती ना, की हा, सकाळी स्टार्ट झालेल्या कळा हा, संध्याकाळी 4:15 पर्यंत चाललेल्या. पण तिने पूर्ण वाट बघितली आणि हा. तिने नॉर्मल डिलिव्हरी केली. बघा किती आणि चांगले, नाही 15 का मिनिटात मी हल्ली फ्री झाले दुसरी. ताई. वा. पण ज्या दिवशी सीझर करायचा होता ना, त्याच दिवशी मला देवीचं हे दिसलं. बघा अचानक, मनी नाही, ध्यानी नाही, काही नाही, किती कमाल ना ताई. काहीच नाही. आणि मी सीझरच्या ह्याच्यानेच मी मेंटली प्रिपेअर केलं होतं की हा, आता उद्या जाऊया. हा. आणि त्याच दिवशी मला सप्तशृंगी, म्हणजे माझ्या माहेरची हो, जे आहे कुलदैवत, ती सप्तशृंगी माहितीये आई ना आहे ना. मला. आम्ही तर जातो त्यामुळे मी तिला पण मानते, सप्तशृंगीला. देवी हा मातेला. हा. हा. तर माहित नाही मग देवीचा आणि स्वामींचा आशीर्वाद असा एवढा चमत्कार झाला ना. शुक्रवारी ती जन्माला आली हा. नॉर्मल डिलिव्हरीनी. आणि वार पण आणि किती छान. वार पण छान, आणि तिची तारीख पण 30 आहे. म्हणजे 3 वा. हा गुरूंचा असतो ना वार. हो गुरूंची हो. तारीख असते असं मला कळालं नंतर. हा. म्हणजे गुरु आणि किती देवी माता सगळं दोघींचे दोघी एकत्र आहे. ती आशीर्वाद खूप मिळाला. हुशारच असेल बघा. खूप हुशार आणि आहे ना ताई, खूप. तुम्हाला सांगू का, म्हणजे मी आतापर्यंत जे बघितलंय ना, कोविड काळात ज्या ज्या प्रेग्नंट होत्या ना, हा. त्यांचे जे बाळ आहेत ना, फारच ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. आणि काही हो. शिकवायला लागत नाही. ती खरंय. स्वामींचं पण आम्ही दर गुरुवारी तिला मठात वगैरे घेऊन जातो. अरे वा. तारक मंत्र येतो तिला. वा 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 छान वा. येतं. गणपती स्तोत्र म्हणायला शिकवलंय. हा. देवीचा. हा. परत आपलं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असे जे मंत्र आहेत हा. ते पण तिला देवीचे शिकवले. अरे ती वा. पण येते, ते पण म्हणते. किती छान ताई. इतका हुशार पण खूप सुंदर आहे ती. अनुभव. आणि तुम्ही जे सगळं अजून असं आहे ताई. सांगताय ना. हो, मला ना आता हा मी 10 वर्ष मागे गेले ना, 10-5 हा वर्ष. हा हा. लग्न जमायचं, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी. ते हा. स्वामींचीच कृपा आहे. आणि खरंय. 5 वर्ष मला स्वामी दिसले नाही. आणि जे नंतर मी हम्म. त्यांचा हात, म्हणजे त्यांनी माझा हात धरला, तो अजूनपर्यंत सोडला नाहीये. नाही नाही, आणि आता सोडणार कुठेही पण नाही, जाते पण माझ्या. तुम्ही त्यांना तर जराही विसरू नका. हो. नाही, आता तर कधीच नाही होणार. नाही, ते कसं असतं, हा. लग्न झाल्यानंतर थोडंसं आपण ना, म्हणजे माझं असं एक चूक झाली की आता आपण फिरायला गेलो कुठे काय, तर असं होतं ना की नाही, आपण नवीन देवाकडे नवीन जास्त हे होत. नाही करत. आणि मी कशी पहिले खूप नास्तिक होते ताई. मी अच्छा. लग्नाच्या आधी ना खूप, म्हणजे हो खूप का. नास्तिक होते. कारण ना माझं शिक्षणात अडथळे, माझ्या कॉलेजच्या ह्याच्यामध्ये अडथळे, आणि मी होते खूप हुशार अच्छा. त्या ह्याच्यामध्ये, आणि खूप मेहनती होते. आणि मला पहिल्यापासून काहीतरी बनायचंच होतं, म्हणजे असं. हो. घरची एवढी आर्थिक नव्हती ना परिस्थिती. तर बरोबर. माझं ना खूप पॅशनेटली होतं, पण मला ते काहीच नाही करता आलं. हा. मध्येच पण माझं म्हणजे ते ऍक्सिडेंट तुम्ही वगैरे, जे मग ते सगळं शिक्षण. टोटली सांगताय ना ताई, हम्म. मला माझी मुलगी डोळ्यापुढे दिसते अक्षरशः. ते ना माझे सेम अशी. बोगस होते ताई. मला ना हा. आमच्या गल्लीच्या इथे जवळ असून सुद्धा स्वामी कधी मला दिसले नाही. म्हणजे माझं किती दुर्भाग्य आहे ते. दुर्भाग्य. आणि खरं. आता मला समजतंय की स्वामी, म्हणजे तो मठ एवढा जुना आहे ना, की स्वामी तिथे प्रत्यक्ष येऊन गेलेत. येऊन गेले आणि म्हणजे त्याच्या असं मला जवळ तुम्ही कळतंय तिथे. होतात, तरी तरी सुद्धा तुम्हाला नाही कळालं. बोलवलं नाही. तरी सुद्धा बोलवलं नाही मला. किती हम्म. दुर्भाग्य आहे माझं. पण आता बघा ना, किती नाही, छान. आता म्हणजे ना स्वामींची कृपा. आणि आणखी एक सांगते तुम्हाला. हं, ऍक्च्युली खूप आहे, कारण कसं हं, आणखी 2-3 अनुभव आहे, पण मी हं, तुमचा टाइम जास्त घेत नाही, थोडं हं. शॉर्टकट मध्ये सांगते. हं, हं, आणि तेव्हापासून म्हणजे जशी मुलगी जन्माला आली ना, तेव्हा हं. मिस्टर पण थोडे थोडे स्वामी सेवेकडे वळाले. अरे म्हणजे वा. हा, आम्ही दोघं गुरुवारी जाणार मठामध्ये, ते पण हं, तारक मंत्र वगैरे म्हणणार असं. हं, आणि हं, मी तर सारामृत वगैरे आपलं नेहमीचं जे आहे नित्यसेवा वगैरे ते करते. हं, हं, हं. आणि आता परत कोविडच्या नंतर एक अनुभव आला की आम्हाला फायनान्शियली खूप लॉस झाला कोविडच्या अच्छा. नंतर. हां, हां. ऍक्च्युली आमचं म्हणजे जे ते बिझनेस होता बिझनेस ना. आहे की जॉब हो, करतात? बिझनेस आहे, कोचिंग अकॅडमी आहे, अच्छा, अच्छा. हं, कोचिंग इन्स्टिट्यूट हं, हं. बऱ्यापैकी मोठं आहे. अच्छा, अच्छा. तर हं, हं. आमचेच काही शेजारी होते, हं. असं म्हणतात ना ते जेलसी. हो, हो, हो. आणि त्यांनी खरं. काहीतरी असं वाईट प्रकार, असं ते आम्हाला एवढं माहित नव्हतं. हां, आम्ही हां. त्यांच्याशी खूप चांगल्या मनाने हे करायचो, पण त्यांनी हं. काहीतरी होतं ते. अच्छा. हां, हां. अशा ह्याच्याने आमचं सगळं बिझनेस वगैरे त्यांनी जरा असं हे केलं. बापरे! पण हं. स्वामींची कृपा ना, मिस्टर खूप म्हणजे
तेव्हा डिप्रेशन मध्ये गेलेले. अरे स्वामींचं नामस्मरण आणि माहित नाही मी कधी एवढ्या वर्षात त्यांना जेवढं समजवलं नसेल ना तेवढं मी त्यांना एवढं समजवलं ना 8 दिवस 10 दिवस की त्यांना असं वाटलं की माझ्या तोंडून जसं काही स्वामीच सांगतायत. आज पण तेच सांगतायत की हिने जर मला समजवलं नसतं ना तर मी माहित नाही मी काय केलं असतं म्हणून. बापरे बघा. म्हणजे अगदी शेवटच्या स्टेज पर्यंतची हे झाली होती त्यांची. म्हणजे सगळं आता क्विट करायचं एवढं इथपर्यंत आलं होतं अंगाशी. पण माहित नाही माझ्या तोंडून स्वामीच बोलत होते आणि मला पण माहित नाही मी कधी त्यांना एवढं समजावलं नाही कारण ते आहेत म्हणजे हुशार आहेत बोलण्यामध्ये सगळं याच्यामध्ये हुशार आहे. त्यांना मी कधी एवढ्या वर्षामध्ये समजवलं नव्हतं पण त्या काळामध्ये माहित नाही माझ्या तोंडून कोण बोलत होतं स्वामीच असणार एवढं. आणि तुम्हाला सांगते 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 22 लाखाचा लॉस भरून काढला आहे. भरून काढला. हो. आणि मिस्टरांचं म्हणजे माझी मुलगी झाल्यानंतर होतं स्वामींवरती थोडीशी श्रद्धा होती पण एवढी पण नव्हती. म्हणजे ठीक आहे होतात कधी कधी असं होतं त्यांचं असं होतं. पण जेव्हा आमचं फायनान्शियलीचं जेव्हा फायनान्शियली जेव्हा हे झालं ना तेव्हा ते आणि मी म्हणजे स्वामी दत्त जयंतीला गेलो मठामध्ये. दत्त जयंतीचाच होता दिवस आठवतं मला अजून. तर तेव्हा गेले आणि त्यांना फोन आला की मला पेमेंट पाहिजे अर्जंट. त्यांचं जे होतं ना लॉस खूप टेन्शन मध्ये होते आणि मठामध्ये गेलो आम्ही दर्शन केलं आणि ताई तुम्हाला सांगते ज्या माणसाकडे आमचे पैसे होते ना 4 लाख रुपये त्या माणसाने म्हणजे जवळचाच होता ह्यांचा ओळखीचा. तो माणूस गेले 2 वर्ष पैसे घेतल्यानंतर गावामध्ये दिसला नाही किंवा त्यांनी आमचे फोन पण उचलले नाही आणि मेसेजला पण कधी रिप्लाय नाही दिला. तो माणूस आम्हाला त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी मठामध्ये भेटतो विथ फॅमिली. आणि तुम्हाला सांगते तो स्वतःहून बोलण्यामध्ये म्हणतो की अरे मला तुझे पैसे द्यायचे बोलते माझा पण थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी म्हणजे तुला रिप्लाय नाही केला मला पैसे द्यायचे. मग हे बोलले की कधी देतोय बोलते आज पण देऊ शकतो. म्हणजे बघा ताई बघा त्यांनी माझ्या मिस्टरांना एवढा म्हणजे आश्चर्य वाटलं ना हा चमत्कार म्हणजे स्वामींच्या मठामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी. आणि जो माणूस 2 वर्ष टाळाटाळ करतोय फोनला मिस कॉल म्हणजे बघून सुद्धा फोन करत नाहीये किंवा मेसेजला रिप्लाय देत नाहीये दिसला तरी पटकन गाडी फिरून पटकन जातोय असा व्यक्ती त्याच दिवशी तो बोलतो की अरे मला द्यायचेच तुझे पैसे आज पण देऊ शकतो बोलते. आणि दुसऱ्या दिवशी त्याने अकाउंटला ट्रान्सफर केले. किती बरं वाटतं म्हणजे ना स्वामी आहे म्हणजे ना मला तर माहितीच होतं आहे पण माझ्या मिस्टरांची 100 का 200% गॅरंटी पडली की ते आहेतच म्हणजे स्वामी. किती सुंदर अनुभव. माझे मिस्टर बोलतात की त्या दिवशी आणि आज पण ते कोणाला भेटले ना जवळच्यांना कधी सांगताना डोळ्यात पाणी येतं त्यांच्या की त्या दिवशी मग ते मी एवढा टेन्शन मध्ये होतो कधी असं कोणाचं देणं कोणाचं राहिलं नाहीये माझ्याकडे 1 रुपया कधी कोणाचा घेतला नाही आणि असं ह्याच्यामध्ये मी त्याच दिवशी तो माणूस तो व्यक्ती आणि बोलते मी 2 का 2.5 लाख रुपये लागत होते तेव्हा मिस्टरांना पण त्यांनी 4 लाख रुपये आमचेच होते त्याच्याकडे आणून दिले. कमाल ना. टेन्शनच गेलं त्यांचं मिस्टरांचं. टेन्शन मधनं मुक्त झाले. हो. आणि मग स्वामींच्या बद्दल ते इतके मानायला लागले ना ताई त्यांची इच्छा काय झाली की आता मी पुढे बंगलो बांधणार आहे ना म्हणजे बांधायचं असं प्लॅनिंग चालू आहे. तिथे जिथे पण कुठे बांधू तिथे स्वामींचं मंदिर त्यांना बांधायचंय छोटस का आहे ना स्वामींचं मंदिर बांधायचंय. ते कसं झालं माहितीये मठामध्ये बसलो होतो आणि मठामध्ये एकदम शांततेने आणि आम्ही कसं ताई मठामध्ये गेलो ना फोन वगैरे सगळं बंद ठेवतो. कुठेही देवस्थानाला गेलो ना सेल्फी फोटो हे काढतच नाही. मिस्टर बोलतात की आपण तर देवासाठी येतो की आपण जगाला दाखवण्यासाठी नाही येत की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आम्ही ना एकरूप होऊन जातो. आता माहित नाही ती जादूच झाली स्वामींची. आणि सासू सासरे वगैरे पण करतात. नाहीयेत ते नाहीयेत घरी. मिस्टर म्हणजे घरी म्हणजे ते नाहीच आहे. मिस्टर जेव्हा कॉलेजला होते ना तेव्हा ते गेले. मी आणि माझे मिस्टर आणि माझी मुलगी बस एवढेच.
मग त्यांना बहीण भावंड आहेत की नाही? नाही नाही, बहीण भावंड पण नाही, एकटेच आहेत ते. अरे बापरे. हो का. खूप लहानपणापासून जबाबदारी आली, बापरे. त्यामुळे ते खूप मॅच्युअर्ड आहेत. खूप म्हणजे हो ना. खूप म्हणजे खूप. खरंय. हे जग असं आहे ना, तेच आपल्याला शिकवतं, सगळं शहाणपण शिकवतं. शिकवतं. खूप शिकवलंय त्यांना पण. खरंय. मग आता तुम्ही सध्या जॉब करता की नाही? नाही, मी जॉब नाही करत, कारण ही कशी लहान आहे ना, 4 वर्षाची आहे. 4.5 आता झाली तिला. करायला हवं ताई. नाही, पुढे पुढे करेल ताई मी. पण थोडीशी मोठी झाली ना, कारण कसं हिला कुठे ठेवायचा असा प्रॉब्लेम येतो ना. बेबी आणि ती सिटिंग अजून आता कसं, आमचा काळ असा होता ना की तेव्हा बेबी सिटिंगचं एवढं प्रस्तच नव्हतं. ते मग आता आम्ही काय आहे, बेबी करायचं. सिटिंग आहे. पण कसं मिस्टर बोलतात की मी आहे ना, तर तू नको आता सध्या तिच्याकडेच लक्ष दे. आणि मला पण म्हणजे कसं देवाला एवढे आपण नवस केले, तेवढं केले, फर्स्ट प्रायोरिटी सध्या तरी आता तिलाच ठेवलंय. मग 1-2 वर्ष ती थोडीशी आणखी समजदार झाली की मग थोडंसं बाहेर पडायला मोकळं. आणि स्वतःच्या तोंडाने पण सांगायला लागेल. मग हो, ते आता पण सगळ्याच सांगते, फरक पण पडतो. तेवढी अजून समज नाहीये की कोणी आपल्याला काही केलं किंवा कोणाला तेवढं ती सांगू नाही शकणार असं आहे. खरंय. आणि अजून एक छोटासा अनुभव सांगते ताई, तर सांगा. सांगू ना? हो सांगा. खूप मोठा होईल व्हिडिओ. तर माझ्या मिस्टरांना ना मनामध्ये असं इच्छा झाली त्या इन्सिडेंट नंतर की आपण एक छोटंसं मंदिर बांधायचं जिथे असेल ते, पण ते स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी खुलं करायचं. म्हणजे आपल्या जागेमध्ये असलं तरी पण सगळ्यांसाठी खुलं करायचं. आणि हे त्यांच्या मनात आलं मंदिरात बसले होतो तेव्हा आम्ही मठामध्ये, आणि आम्ही स्कूटीवरनं येतोय आणि आमची स्कूटी मोमेडियन मोहल्ल्यामधनं जाते. तिथे सगळे मुस्लिम लोक, त्या मोहल्ल्यामधनं आमचा तो रस्ता आहे. आणि आम्ही नेहमी जा ये करत असतो, काही काम असलं ना तर तिकडून आमचा तो रस्ता आहे, त्यामुळे तिकडनं जावंच लागतं. तिकडून येतोय, स्कूटी चालवता मिस्टर, मी मागे बसले, माझी मुलगी आहे मध्ये, आणि ते मला म्हणतात की मला काहीतरी सांगायचं बोलते, मला आत्ताच मठामध्ये एक विचार आला डोक्यामध्ये, तुला सांगतो बोलते. सांगण्यासाठी त्याने स्कूटी वळवताना थोडीशी मान माझ्याकडे अशी वळवली आणि दोघांचं समोर असं लक्ष गेलं लगेच समोर की एक मुलगा मोहल्ल्यामध्ये स्वामींचा वटवृक्ष घेऊन चाललाय, पण त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती नव्हती. बघा. म्हणजे मिस्टरांना मला माहिती पण नव्हतं ह्यांच्या मनामध्ये काय. ते फक्त बोलले की माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय, मी तुला सांगतो, सांगायचं आहे. सांगण्यासाठी अशी माझी मान वळली, म्हणजे त्यांची मान वळली माझ्याकडे. आणि आता गाडी चालवताय स्कूटी, तर पुढे पण बघणं आलं ना थोडं. त्या ह्याच्यामध्ये त्या अँगलनी ते माझ्याशी बोलण्यासाठी मान वळवताय आणि पुढे पण बघताय. तर तेवढ्यात एक समोरून मुलगा हातामध्ये त्याचा अख्खा मोठा वटवृक्ष, ताई, ती अक्कलकोटला वटवृक्ष नाही मिळत का, त्याचा मोठा वटवृक्ष, त्याच्यामध्ये पण स्वामींची मूर्ती नव्हती त्याच्यामध्ये. आणि तो मोहल्ल्यामधनं तो मुलगा घेऊन चालला होता. म्हणजे काय बघा आता. विचार करा की इतक्या वर्ष आम्ही जाये करतो, मुस्लिम ह्याच्यामध्ये तर काही संबंधच नाही ना, वटवृक्ष वगैरे हे कधी काही दिसलं नाही आम्हाला. पण त्यांनी सांगायची वेळ आणि ते दिसण्याची वेळ, त्यांच्या मनातली खरंच ताई आहेत ते. स्वामी म्हणजे आहेतच, मनापासून केलं ना खूप खूप प्रचिती देतात ते. एवढे अनुभव आहे ना, म्हणजे काय सांगावं. त्या वटवृक्ष दिसला समोर, पण त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती नाही. आणि मिस्टरांना सांगायचं काय की मला एक छोटंसं मंदिर बांधायचं स्वामींचं, त्याची प्रतिष्ठापना वगैरे प्रॉपर सगळं करून. आणि त्यांनी पण आधी पण बांधलेलं आहे गणपतीचं मंदिर. आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहायचो ना, तिथे गणपतीचं मंदिर ते सोसायटीला त्यांनी स्वखर्चाने बांधून दिलेलं आहे. म्हणजे म्हणून त्यांना असं आहे अध्यात्म, म्हणजे त्यांची आई होती ना तशी आध्यात्मिक थोडीशी, असं त्यांची इच्छा म्हणजे स्वामींच्या बाबतीत की स्वामींची मला प्रतिष्ठापना करून एक छोटंसं काय ना मंदिर बांधायचं, असं ते मला सांगणार. आणि तेवढाच समोरून एक मुलगा वटवृक्ष घेऊन चाललेला, प्रॉपर असं मोठं, आणि ताई मोठं वटवृक्ष, आणि तो मुलगा पण मोठा होता, असं छोटा पण नाही, सगळं होतं. वटवृक्ष होतं छान असं, म्हणजे ते पूर्ण मातीचं असतं ना वटवृक्ष वगैरे, फक्त त्याच्यात मूर्ती नव्हती स्वामींची. म्हणजे याचं काय समजावं. स्वामींची पण इच्छा असेल की कदाचित
कारण त्यांच्या मनामध्ये हा विचार आला आणि ते मला सांगणार आणि तितक्यात ती वस्तू दिसावी आणि ते पण कुठे की जिथे म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं काही नामोनिशाण नाहीये अशा ठिकाणी. आता तीच इच्छा आहे पुढे की आता म्हणजे जिथे पण कुठे बांधू तिथे थोडंसं एक छोटंसं काय ना स्वामींचं छानसं असं मंदिर आणि प्रतिष्ठापना अशी इच्छा आहे दोघांची भविष्यामध्ये. खूप छान. आवडलं ना मला. मला कधीचे अनुभव शेअर करायचे होते ताई, पण कसं होतं संडेला पूर्ण दिवस असतो आणि संडे माझा असाच जातो हिच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. त्यामुळे कसं म्हटलं आज करूया. नाही खूप छान ताई. मी शेअर करते. हो थँक्यू. अतिशय सुंदर आहे. कधी येणार ताई अनुभव? अनुभव यायला ना ताई आपल्याकडे तसा महिना लागतो. पण आता मध्ये मी थोडेसे घेतले नव्हते ना अनुभव. त्यामुळे कदाचित 15-1 दिवस आधी येईल असं. हो चालेल चालेल. मी दररोज तुमचे अनुभव ऐकत असते. म्हणजे झोपेपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि एका कानामध्ये हेडफोन असतो आणि कंटिन्यू अनुभव चालू असतात. खूप छान. मी शेअर करते. हो हो थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. आणि तुम्हाला खूप अजून स्वामी अनुभव देतील बघा ताई. खूप म्हणजे ताई बघा 2013 पासून ते आता 2025 12 वर्षामध्ये स्वामींनी एवढ्या वेळेस प्रचिती दिली ना. आणखी एक छोटासा अनुभव शेअर करू मी. एकदम छोटासा पटकन करते. आम्हाला ना माझ्या वाढदिवसाला ह्यांना मला मोठा फ्रीज द्यायचा होता. फ्रीज होता पण तो नॉर्मल होता. तर त्यांना असं तो हे आहे ना आपला डबल डोअरचा मोठावाला साइड बाय साइड तो मला गिफ्ट करायचा होता. तर त्यांनी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केला होता. तर तो खूप मोठा असल्यामुळे काय व्हायचं तो 2दा 3दा 4दा असा कॅन्सल होत होता. कारण तो खूप हेवी आणि मोठा आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तो हेवी असल्यामुळे माणसे नाही बोलतात वरतीपर्यंत न्यायला. आणि लिफ्ट मध्ये पण मग जरासं धाकधूक असते त्यांना. कुठे डॅमेज झालं की मग कसं कस्टमर नाकारतात ना. मग त्यामुळे कोणी डिलिव्हरीच नव्हती करत. तर माझा खूप डिसमूड व्हायचा की अरे फ्रीज येणार आहे, आज येणार आहे, नंतर येणार आहे, असं खूप वेळा व्हायचं. 4-5 वेळेस ते कॅन्सल झालं. आणि मग नंतर मी स्वामींना असंच मनात बोलले, म्हटलं बघा ना स्वामी किती वेळेस कॅन्सल झालं, येऊ द्या ना फ्रीज स्वामी प्लीज असं बोलले. आणि नंतर त्यांनी जी हे केलं ना ऑर्डर दिली ना तर ती आली ताई. आली एवढा मोठा फ्रीज. आणि त्याच्यासाठी मग 3-4 माणसं 3-4 नाही 5 माणसं होती जवळजवळ. बापरे. त्यांनी आणला एवढा जिन्यावरून. बापरे स्वामींची ना एवढी प्रचिती म्हणजे छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत आहे. खरंय. खूप सुंदर खूप सुंदर ताई. मी शेअर करते ताई. हो हो हो. श्री स्वामी समर्थ. हो.